नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज जो काही व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे तो आहे बघा फिटर कोर्सची पूर्ण इन्फॉर्मेशन। म्हणजे काय, आता आयटीआयची ॲडमिशन या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांची आयटीआयची एक्झाम सुद्धा या ठिकाणी होत आहे। म्हणजेच काय, इथून आयटीआयच्या बाहेर गेल्याच्या नंतर किंवा आयटीआयमध्ये येण्याच्या अगोदर माणूस फक्त एकच विचार करत असतो की जर मी फिटर ट्रेड या ठिकाणी जर केलं तर केल्याच्या नंतर माझं काय होईल, म्हणजे मला कोणकोणत्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत फ्युचरमध्ये आणि मी कोणकोणत्या सेक्टरमध्ये जाऊन आपलं भविष्य या ठिकाणी मी आजमावू शकतो। या अशा सगळ्या गोष्टीचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेले असतात। म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। या फिटर ट्रेड केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये संधी मिळणार आहे। जर तुम्ही जर या ठिकाणी फिटर करण्याची इच्छा बाळगत असाल आणि तुम्ही जर आता यावर्षी फिटर ट्रेड जर तुम्ही आतापर्यंत कुठल्याही आयटीआयमधून जर पासआउट झाला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर होणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या तुम्हाला फिटर ट्रेडची संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, ज्यावेळेस आपण फिटर ट्रेड कंप्लीट केलेलं असतं किंवा आयटीआयमध्ये आपण फिटर ट्रेडला प्रवेश घेण्याची इच्छा बाळगतात त्यावेळेस आपल्याला त्या ट्रेडची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ट्रेड विषयी या ठिकाणी संपूर्ण सांगणार आहे। चला तर मग या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा, कोर्स डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही आयटीआयला प्रवेश घेत असताना जो काही ट्रेड वेगवेगळे ट्रेड असतात त्या ट्रेड पैकी एक ट्रेड असतो फिटर, त्यालाच मराठीमध्ये या ठिकाणी जोडारी असं म्हटलं जातं। इंग्लिशमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर फिटर म्हणतात आणि मराठीमध्ये यालाच काय म्हणले, जोडारी असा या ठिकाणी शब्द आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फिटर ट्रेडमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार करता तर त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी तुम्ही या ठिकाणी 10वी पास असणं गरजेचं आहे। जर तुम्ही 10वी पास असाल आणि ते पण मॅथ आणि सायन्स ग्रुप, म्हणजे सायन्स आणि मॅथ, जर या दोन गोष्टी तुम्ही 10वी मध्ये जर ठेवला असेल तरच तुम्हाला या ट्रेडमध्ये या ठिकाणी ऍडमिशन घेता येतं। त्याच्यानंतर जर तिसरी गोष्ट या ठिकाणी जर आपण बघितली तर बघा, हा जो काही फिटर ट्रेड आहे तो कम्प्लिटली 2 वर्ष या ठिकाणी चालणार आहे। म्हणजे किती, 2 वर्षाचा या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी फिटर ट्रेड साठी राहणार आहे। आता या 2 वर्षामध्ये तुमची फर्स्ट इयरची एक एक्झाम होणार आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर दुसरी सेकंड इयरची एक एक्झाम या ठिकाणी होणार आहे। असे 2 वर्षामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी पुढे जर गेले या ठिकाणी तर बघा, आपल्याला तर या 2 वर्षामध्ये आपण या ठिकाणी काय काय शिकणार आहोत ते महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या ठिकाणी काय शिकणार आहोत। तर बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणकोणत्या स्किल या ठिकाणी पाहणार आहोत आपण। तर बघा, सुरुवातीला अगोदर या ठिकाणी आपण मार्किंग कशी करायची, चिपिंग, हॅक्सॉइंग आणि फायलिंग ऑपरेशन, म्हणजे एखाद्या गोष्टीची मार्किंग कशी करायची। म्हणजे आता जर नवीन घर बांधताना जर बघितलं आपण तर कसं लेआउट टाकतात, मग ते एखादा जॉब आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करत असताना प्रोडक्ट तयार करत असताना ती ड्रॉइंग वाचणं आणि वाचल्याच्या नंतर त्या ॲज पर प्रोडक्ट नुसार त्याच्यावर काय करणं, मार्किंग करणं, ते आपण या ठिकाणी शिकू शकता। चिपिंग करू शकता, हॅक्सॉइंग करू शकता आणि फायलिंगचे वेगवेगळे स्किल आपण या ठिकाणी आत्मसात करू शकता। त्याच्यानंतर जर दुसरी जर या ठिकाणी जर आपण गोष्ट बघितली तर बघा, वेगवेगळे जे ड्रिल मशीन आहेत, ड्रिलिंगचे ऑपरेशन या ठिकाणी आपण शिकू शकता। त्याच्यानंतर रिमिंग, टॅपिंग ऑपरेशन या ठिकाणी आपण शिकू शकता। म्हणजेच काय, एखाद्या प्रोडक्टला होल कसं करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर रिमिंगची प्रक्रिया कशी करायची, ड्रिलिंगची प्रक्रिया कशी करायची, या ठिकाणी आपण या ट्रेडमध्ये शिकणार आहोत। त्याच्यानंतर जर बघितलं आपण एखाद्या प्रोडक्टला या ठिकाणी शोल्डरिंग कशा पद्धतीने करायचं, ब्रेझिंग, रिवेटिंग ऑपरेशन, या सगळ्यांची माहिती या 2 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी शिकत राहणार। त्याच्यानंतर जर बघितलं याच्यामध्ये आर्क वेल्डिंग, म्हणजे एखाद्या प्रोडक्टला वेल्डिंग कशा पद्धतीने करायचे, त्यासोबत गॅस वेल्डिंग आणि गॅस कटिंग सुद्धा या ट्रेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षामध्ये शिकवलं जातं। त्याच्यानंतर बघा, जे का प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्याला हँडलिंग कशा पद्धतीने जातं। प्रिसिजन म्हणजेच काय, एखादं सूक्ष्ममापी साधनं असतात, असे काही साधनं असतात आपल्याकडे जे की आपल्या केसाची जाडी सुद्धा मोजू शकतात। असे काही साधनं या फिटर ट्रेडमध्ये अवेलेबल आहेत। त्या सगळ्या फिटर ट्रेडच्या जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला चालवायचं कसं, वाचायचं कसं, रिडिंग कशा पद्धतीने घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकत असतात। त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी बघा, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरचेंजेबिलिटी, म्हणजे या ट्रेडमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इंटरचेंजेबिलिटी काय असतं हे शिकता येईल। आता इंटरचेंजेबिलिटी म्हणजेच काय बघा, आता बघा, एक कंपनी आहे, एक कंपनी काय करते, एका ठिकाणी प्रोडक्ट बनवतो, मग काय करते, ही अशा खूप साऱ्या ब्रांचेस मधून वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रोडक्ट तयार करते। आता याला जर आपण या ठिकाणी नाव दिलं, याला ए, त्याच्यानंतर बी, सी, डी असे या ठिकाणी काय करू आपण नाव देऊ। म्हणजे काय, या सगळे ए, बी, सी, डी हे जे कंपनी आहे ते काय करतात, कंपनीचे प्रोडक्ट बनवतात आणि ते सगळे प्रोडक्ट एका ठिकाणी आणून देतात।
कोणाला आणून देतात? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखाद्या स्टार कंपनीला काय करतात ते आणून देतात. आणून दिल्याच्या नंतर ही कंपनी काय करते माहिती आहे का, सगळ्या प्रोडक्टची असेंब्ली करते. असेंब्ली केल्याच्या नंतर ते प्रोडक्ट बाहेर काढते. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण, बजाज कंपनी आपल्या औरंगाबादमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. मग ती कंपनी काय करते माहिती आहे का, आसपासच्या छोट्या सगळ्या कंपन्यांपासून काय करते, छोटे छोटे पार्ट्स आपल्या जवळ विकत घेते. विकत घेतल्यानंतर सगळे पार्ट्स काय करते, एकत्र बनवून एखादा आपली बाईक असो किंवा एखादा प्रोडक्ट असतो ती काय करते, बाहेर काढत असते. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपण इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, असे पार्ट्स बनवायची आपल्याकडे क्षमता तयार करणं जे की एक पार्ट एका ठिकाणी लावलं तर नाही, ते पार्ट 100 ठिकाणी जरी कुठेही जरी लावलं त्याच्या डायमेन्शन मध्ये त्या ठिकाणी ते वापर करता आलं पाहिजे. असे पार्ट या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारची जे स्किल असते ते स्किल या फिटर ट्रेड मध्ये तुम्हाला शिकवलेलं जातं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण बघा, लेथ मशीन आहे. लेथ मशीनचे रिलेटेड वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी करण्यास तुम्हाला शिकता येईल या 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं, पाईप अँड पाईप फिटिंगचे काम, नळ कारागीर वगैरे जे असतो ते नळ कारागीरचे वगैरे सगळे कामं या ठिकाणी आपल्याला करता येतं, त्यालाच हे शिकवलेलं असतं. त्याच्यानंतर बघा, हायड्रोलिक अँड न्यूमॅटिकचा वापर कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा या ठिकाणी शिकवलं जातं. आणि लास्टचा मुद्दा असतो बघा, मशीनची मेंटेनन्स आणि त्याची ॲक्युरेसी कशी आपल्याला या ठिकाणी ठेवून चांगल्या पद्धतीने काम करता येईल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवलं जातं. आता या स्किल मध्ये जर तुम्ही थोडंसं लक्ष व्यवस्थित केलं तर बघा या ठिकाणी आपण काय काय शिकणार आहात. तर बघा या ठिकाणी जर सर्वप्रथम बघितलं तर या ठिकाणी आपण वेल्डर ट्रेड पण शिकणार आहोत. या ठिकाणी म्हणजे एक सेपरेटली ट्रेड आहे, त्याचंही थोडंसं नॉलेज आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यानंतर टर्नर ट्रेड सुद्धा या ठिकाणी आहे, ते टर्नर ट्रेडचं सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक जो काही सेपरेटली ट्रेड आहे याला ते सुद्धा या ठिकाणी माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर बघा, प्लंबर नावाचा एक सेपरेटली आयटीआय मध्ये ट्रेड चालतो, त्याची थोडीफार माहिती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर जो काय मशीन मेंटेनन्स जे कोर्स असतो ते सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजेच बघा, फिटर ट्रेडचा जर आपण याचा जर विचार केला तर याच्या फिटर ट्रेडमध्ये वेगवेगळ्या ट्रेडचं सर्वांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी, या ट्रेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी टर्नर सुद्धा थोडंसं मिक्स येणारच आहे. त्याच्यानंतर काही स्लॅबस वेल्डरचा आहे, काही स्लॅबस जर बघितलं आपण प्लंबरचा आहे, ब्लॅकस्मिथचा, या सगळ्यांचा ट्रेडचा स्लॅबस तुम्ही या एकाच ट्रेडमध्ये म्हणजे आपल्या फिटर ट्रेडमध्ये या ठिकाणी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी शिकणार आहात. आता मला सांगा, या सगळ्यांमध्ये फिटर तुम्ही सगळ्या स्किल आत्मसात केल्या, सगळ्या ट्रेड पास आउट झालं किंवा तुम्हाला या ठिकाणी यायचंय, मग आता आपल्या याच्यामध्ये भविष्य काय निर्माण होणार आहे, भविष्य काय आहे या ट्रेडमध्ये, ती सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्यावेळेस आपण कुठलाही कोर्स कंप्लीट करतो, कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतं किंवा आपल्या आई वडिलांची सुद्धा यामध्ये अपेक्षा असतात की आता आयटीआय कंप्लीट झालं, मग आता पुढे काय करायचं आपल्याला. मग हे जर मुद्दा या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला कोणकोणत्या संधी आहेत ते तुम्हाला थोडंसं माहिती डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती सांगतो. बघा, आपल्याला पाहणार आहेत रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी कोणकोणत्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही आफ्टर फिटर कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ज्यावेळेस संधीचा आपण विचार करतो तर त्यावेळेस तुम्हाला एक तर नोकरी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि एक तर तुम्हाला व्यवसाय या ठिकाणी करायचा आहे. 2 गोष्टी तुमच्याकडे पर्याय असतील. त्याच्यानंतर या आता ज्यावेळेस जर थोडंसं आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, नोकरीचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर नोकरीमध्ये बघा, एक तर गव्हर्नमेंट नोकरी आहे, त्याच्यानंतर खाजगी नोकरी आहे. एक तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकता आणि दुसरा खाजगी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा जे काय मुद्दा आहे ते आहे बघा, स्वयंरोजगार. स्वयंरोजगारामध्ये आपण काय करू शकता ते आपल्याला या ठिकाणी एकामध्ये काय करू डिटेल्समध्ये पाहू. आता ज्यावेळेस शासकीय नोकरीचा आपण विचार करतो, आता ज्यावेळेस फिटर कंप्लीट होतं, फिटर कंप्लीट केल्यानंतर एवढ्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटमध्ये आहेत की विचारू नका. कारण बघा, एखाद्या कंपनीमध्ये जर एखादा इलेक्ट्रिशियन असो किंवा दुसरा एखादा ट्रेड, एक व्यक्ती जर त्या ठिकाणी दुसरा अदर ट्रेडचा जर काम करत असेल तर त्या ठिकाणी 10 जो काही व्यक्ती आहे ते फिटर ट्रेडचे काम करतात. म्हणजे एका 10चा रेशो या ठिकाणी लागतो. कारण की असा फिटर आहे जे की जनरल फिटर कुठेही काम करू शकतो, असं नाही की स्पेसिफाय एकच नाही. जसं की तुम्हाला आता सांगितलं मी, तो टर्नरचा सुद्धा काम करायला, लेथ मशीनचा सुद्धा काम करायला, त्याच्यानंतर वेल्डरचा सुद्धा काम करायला आणि प्लंबरचा सुद्धा या ठिकाणी, ब्लॅकस्मिथचा सुद्धा, या सगळ्यांचं नॉलेज या ठिकाणी असल्यामुळे त्याची ऑपॉर्च्युनिटी खूप सारे या कंपनी फील्डमध्ये या ठिकाणी वाढलेली आहे. त्यासोबत आपण जर या ठिकाणी आता गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर आपण गव्हर्नमेंटमध्ये काय काय करू शकतो. तर बघा, जो काय पहिला मुद्दा या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला शासकीय नोकरी लागू शकतात तर ती आहे बघा, नोकरीचा म्हणजे या ठिकाणी आपण एखादं शिक्षक सुद्धा या ठिकाणी होता येतं. म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्टर पदावर या ठिकाणी तुम्हाला
नोकरी मिळू शकते. तुम्ही शिकलेले आहे, शिकल्याच्या नंतर पुढचं एज्युकेशन ज्यावेळेस घेता तुम्ही, एज्युकेशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी शिक्षक सुद्धा होता येईल. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फिटर ट्रेड कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला एकतर अप्रेंटिसशिप करावं लागेल. अप्रेंटिसशिप झाल्याच्या नंतर CTI नावाचा कोर्स असतो, ते CTI कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपल्याच गव्हर्नमेंट संस्थेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. त्याच्यानंतर जर सरकारी नोकरीमध्ये जर दुसरं बघितलं तर ती आहे बघा DRDO, जे की डिफेन्स सेक्टरमध्ये सर्वात अग्रेसिव्ह आणि ऍक्टिव्ह असणारी संस्था DRDO. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या कामामध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहे. जसं की फिटर टेक्निशियन आहे, फिटर मेंटेनन्स आहे, फिटर जनरल आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पोस्टवर या ठिकाणी नोकरी मिळू शकते. त्याच्यानंतर बघितलं तर इस्रो. आता मला सांगा, चंद्रयान कोणाला माहित नाही, सध्या मागच्या याच्या वर्षामध्ये जर बघितलं आपण चंद्रयान 3 किती मोठा एकदा याच्यामध्ये कामगिरी केलेली. तर अशा तेवढ्या मोठ्या भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या संधीमध्ये या ठिकाणी इस्रो आपल्याला सुद्धा या ठिकाणी फिटर ट्रेडला काम करण्याची संधी देतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर आपला रेल्वेमध्ये खूप साऱ्या वेकेन्सीज आपल्या फिटर ट्रेडच्या निघत असतात. जसे टेक्निशियन असो, ALP असो, त्याच्यानंतर ग्रुप D मध्ये तर येतात, जे की टेक्निशियन मध्ये महत्वाच्या कामाच्या या ठिकाणी कामगिरी बजावतं रेल्वे. त्याच्यानंतर आपल्या सर्वांची लाडकी लालपरी, जे की MSRTC म्हणजे महामंडळ, या महामंडळमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी फिटर ट्रेड केल्याच्या नंतर उपलब्ध होते. त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघितलं आपण, वेगवेगळे माझगाव डॉक आहे, माझगाव डॉक मध्ये अशी शिप वगैरे असतात, त्या शिपचं मेंटेनन्स वगैरे करणं ॲज अ फिटर टेक्निशियन म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. तर मित्रांनो बघा, एकदा तुम्ही शिक्षक होऊ शकता, DRDO मध्ये काम करू शकता, इस्रो मध्ये काम करू शकता, रेल्वे आहे, तर महामंडळ आहे आणि माझगाव डॉक आहे आपली. असं नाही का अदर सारे, आता खूप सारे फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये, जे की तुम्हाला या ठिकाणी काही थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण खाजगी नोकरी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये या ठिकाणी फिटर ट्रेड कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठं कुठं स्कोप आहे त्याचा जर विचार केला आपण तर बघा, टाटा मोटर्स एकदम नावाजलेले कंपन्या आहेत, या प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला कंपनी फॅक्टरीमध्ये या ठिकाणी काम भेटू शकतं. तर बघा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर बघितलं तर आपण टाटा मोटर्समध्ये तुम्हाला काम करू शकता. त्याच्यानंतर NRB बेरिंग आहे, NRB बेरिंग कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. त्याच्यानंतर लार्सन अँड टर्बो कंपनी आहे, त्याच्यानंतर बजाज कंपनी आहे, त्याच्यानंतर व्हेरॉक आहे, आणि अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आपलं करिअर ॲज अ ऑपरेटर म्हणा, ॲज अ मेंटेनन्स वर्कर म्हणा, ॲज अ किंवा फिटर वर्कर म्हणा, त्याच्यानंतर फिटर इन्स्पेक्टर म्हणा, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तुम्ही या ठिकाणी पोस्टवर तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, खाजगी सेक्टरमध्ये खूप साऱ्या वेकेन्सीज या ठिकाणी फिटर ट्रेडसाठी पडलेले असतात. त्याच्यानंतर जर या ठिकाणी आपण बघितलं महत्वाचा मुद्दा, जे की आपण या ठिकाणी पाहणार आहोत, स्वयंरोजगार. आता स्वयंरोजगार म्हणजे असा रोजगार की तुम्ही स्वतः करू शकता, असा रोजगार या ठिकाणी आपण पाहू. आता ज्यावेळेस आपण स्वयंरोजगारचा विचार करतो तर बघा, या ठिकाणी आपल्याला स्वतःचा फॅब्रिकेशन वर्कशॉप या ठिकाणी टाकू शकतो आपण, म्हणजे स्वतःचा एखादा शॉप या ठिकाणी टाकून आपण जे काही मार्केटमध्ये चालणाऱ्या आपल्या ग्राउंड लेवलवर चालणाऱ्या सगळ्यांचं कामं या ठिकाणी आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर आपण याच्यामध्ये दुसरा तर बघा, मशीन मेंटेनन्सचं जे वर्कशॉप आहे ते टाकू शकता तुम्ही. आता मशीन मेंटेनन्सचा वर्कशॉप म्हणजे कसा, बघा एखादा आपल्या जर आसपास जर बघितलं तर इंडस्ट्रियल एरिया खूप ठिकाणी असतं. इंडस्ट्रियल एरिया म्हणजे काय असतात, खूप साऱ्या मशीन्स या ठिकाणी बिघडत असतात. बिघडल्या असल्यामुळे आपल्या वर्कशॉपमध्ये त्यांना आणून तुम्ही काय करू शकता, त्यांची दुरुस्ती वगैरे करू शकता, किंवा बघा जे काय प्रोडक्ट आहे आपलं, जे लोकांचं खराब झालेलं ते दुरुस्ती या ठिकाणी आपण करू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण इथे दुसरं करू शकता, तर ते बघा प्लंबिंग वर्कशॉप. आता जसं तुम्हाला माहिती आहे, अगोदर सांगितलं मी प्लंबिंग, जे काय प्लंबर आहे ते प्लंबर सुद्धा या ठिकाणी आपण शिकत असतो. प्लंबर ऑपरेटर वेगळा ट्रेड आहे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी शिकवत असतो. तर बघा, प्लंबिंग वर्कशॉप टाकून तुम्ही या ठिकाणी घरगुती जे कामं करत असतात लोक, म्हणजे घराची पाईपलाईन वगैरे करणं किंवा पाईपलाईनची वगैरे गव्हर्नमेंटचे वगैरे गावातले बोर वगैरे असतात, त्या सगळ्यांचं मेंटेनन्सचं काम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी अजून दुसरा जर बघितलं तर या ठिकाणी जेव्हा जे काय थर्ड पार्टी आहेत, कंपनीज आहेत, जे काय जॉब वर्क आहेत, असे व्यक्ती, थर्ड पार्टी म्हणजे असे व्यक्ती, त्यांना फक्त प्रोडक्ट हवं आहे. फॉर एक्झाम्पल, हे प्रोडक्ट तुम्हाला याला मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही त्यांना देऊ शकता. अशा सगळ्या तुम्ही स्वतःचा व्यवसाय याच्या माध्यमातून करू शकता. तर बघा, अशा पद्धतीनं जो काय आपला फिटर ट्रेड आहे, त्या फिटर ट्रेडमध्ये तुम्ही आपलं भविष्य घडवू शकता. महत्वाचं एवढंच आहे, फिटर जर बघितलं तर आपण फक्त तुम्हाला ग्राउंड लेवलला या ठिकाणी काम करण्याची संधी थोडीशी कमी निर्माण होईल, कारण की ज्यावेळेस तुम्ही स्वयंरोजगाराचा विचार करता तर स्वयंरोजगारासाठी
करण्यासाठी तुम्हाला त्या सगळा सेटअप उभारण्यासाठी तेवढाच मनी पॉवर त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये गेले किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेले तर तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. असं नाही की तुम्ही स्वयंरोजगार नाही करू शकत, तुम्ही छोट्यापासून स्टार्ट करून मोठं तुम्ही आपलं एक बिझनेस या ठिकाणी स्टार्ट करू शकता. मित्रांनो, तर अशाच प्रकारचे या ठिकाणी आपण ट्रेड विषयी या ठिकाणी काय करणार आहोत, सगळे व्हिडिओज या ठिकाणी घेणार आहोत. तुम्ही जर ITI पूर्ण केला असेल किंवा जर कोणी ITI पूर्ण करण्याची इच्छा बाळगत असेल किंवा त्या जर कोणी यावर्षीचा यावेळेस आपण ऍडमिशनचा विचार करतो, जर कोणी फिटर ट्रेड घेण्याची इच्छा असेल त्याला, तर त्याला हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. मित्रांनो, माहिती जर आवडली तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत माहिती शेअर करत चला. धन्यवाद.